नमस्कार सगळ्यांना। आज आपण टिफिनसाठीची छान पौष्टिक रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले तांदूळ 1 वाटी, जे मी रात्रभर भिजत घालून ठेवले होते। आता आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत। चांगली रवाळ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला, बॅटर जसं आपण इडलीसाठी बनवतो त्याचप्रमाणे। आता मी हे मोड आलेले मूग घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड केली, आल्याचे 2 तुकडे, मिरची तिखट तुमच्या चवीनुसार घ्या, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ। आता हे सुद्धा बॅटर आपल्याला मिक्सरला लावून घेऊन जे आपण तांदळाचं बॅटर केले त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ ॲड करणार आहोत। आज आपण मुगाचे डोसे बनवतोय, सो डोसा पॅन घ्या, छान गरम करून घ्या आणि जसे तुम्ही डोसे स्प्रेड करता तसं हे बॅटर टाकून डोसा स्प्रेड करून घ्या। त्याच्यावर थोडंसं तूप टाका। लॉट्स ऑफ वेजीज तुम्ही ॲड करू शकता अकॉर्डिंग टू युअर चॉईस। मी इथे घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, बीटरूट आणि गाजर। त्याच्यावर चवीसाठी थोडीशी ग्रीन चटणी, साधी सिंपल ग्रीन चटणी करून घ्या। टोमॅटो ॲड करा थोडासा चवीसाठी। ग्रीन चटणीसाठी तुम्ही कोथिंबीर, मिरची ॲड करू शकता। चांगले क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनतात। हे मी आज आमच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवलेत आणि माझ्या मुलीच्या टिफिनसाठी सुद्धा बनवलंय। हा मी तिच्या टिफिनसाठी बनवत आहे। तूप, तेल किंवा बटर तुम्ही तुमच्या चॉईसने टाका। ग्रीन चटणीमध्ये कोथिंबीर, मिरची, थोडंसं मीठ आणि थोडीशी शेव सुद्धा तुम्ही टाकू शकता। हा टिफिनसाठी मी तिचे देत आहे, सो मी थोडंसं चीज त्याच्यावरती ॲड केलं आहे, तुला खूप आवडतं। छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवून तयार होतात। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना देऊन बघा, त्यांना सुद्धा नक्की आवडेल। याला मी आता 4 भागमध्ये कट करून घेणार आहे आणि टिफिनमध्ये देणार आहे। थोडंसं केचप, ग्रीन चटणी दिली आहे। मुलं नक्की टिफिन संपवून येतील याची गॅरंटी मी देते। तुम्ही नक्की करून बघा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।